नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 2024चं मीन राशीचं संपूर्ण वर्षफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राश्यांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे, जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं 2024 करताचं वर्षफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीबद्दल. सर्वात पहिल्यांदा आपण ग्रहांचे जे राशांतर आहेत, त्याचा जो प्रभाव आहे नेमका कशाप्रकारे राहील, त्यानंतर तुमच्या जीवनाची महत्त्वाची जी क्षेत्र आहेत, त्यामध्ये हे वर्ष कशाप्रकारे तुम्हाला अनुभव देईल या संदर्भातली चर्चा करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत मंगळ ग्रहाबद्दल. मंगळ जो ग्रह आहे हा मंगळ थोडासा विशेष आहे. म्हणजेच मंगळ ग्रह ज्या स्थानातून जातो त्या स्थानाबद्दल खळबळ तयार करतो. म्हणजे त्या स्थानाचे सकारात्मक, नकारात्मक काही जे असतील परिणाम ते मिळतात जरूर. तर त्या अनुषंगाने आपण मंगळ ग्रहापासून सुरुवात करू. मंगळ ग्रह तुमच्या राशीबद्दल सांगायचं झालं, तर तुमच्या राशीला मंगळ जो ग्रह आहे हा शुभ फलदायी ग्रह आहे. कारण हा तुमचा धनेश पण आहे, भाग्येश पण आहे. जो जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय किंवा त्याला आपण कर्मस्थान म्हणतो. त्या कर्मस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 6 फेब्रुवारी नंतर तो तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. लक्षात घ्या, कर्मस्थानातला कुठलाही पापग्रह अर्थात मंगळ हा पापग्रह आहे आणि तुमच्या राशीकरता मात्र तो शुभग्रह आहे. तर 10व्या स्थानामध्ये किंवा कर्मस्थानामध्ये कुठलाही पापग्रह हा चांगली फळं देतो. तर मंगळ हा जो भ्रमण करणार आहे तुमच्या 10व्या स्थानामध्ये संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये, तो तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी कामाचा जबरदस्त उरक तुमचा दिसून येईल. तुमच्या समोर आलेली कामं अगदी तुम्ही सहजपणे मोकळी करा. कामानिमित्त कुठेतरी मला बाहेर फिरायला जावं सुद्धा लागेल. या ठिकाणी तुमच्या कामाच्या संदर्भात तुमच्या कामाची वाहवा सुद्धा होईल आणि जर का तुम्ही कुठला बिझनेस वगैरे करत असाल, तर त्या संदर्भात सुद्धा तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरतील. त्याचप्रमाणे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम म्हणजे कामाच्या संदर्भात बहुविध संधी तुम्हाला या दरम्यान चालून येतील, जी की खूप चांगली गोष्ट आहे. इथे एक गोष्ट थोडीशी वेगळी आहे, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सहकर्मी असतील किंवा तुमचे जे वरिष्ठ असतील, त्यांच्याबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टीवरून खटके वगैरे उठण्याची शक्यता आहे. अर्थात ही गोष्ट थोडीशी नॉर्मल आहे अशी म्हणायला लागेल, परंतु त्याचा फारसा परिणाम तुमच्या करिअरवर होणार नाही. त्या दृष्टीने हे जे मंगळाचं भ्रमण आहे, मंगळाचं भ्रमण तुमच्यासाठी शुभ फलदायी असंच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 6 फेब्रुवारीपासून ते जवळ-जवळ 15 मार्चपर्यंत हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, स्वतःच्या उच्च राशीमध्ये म्हणजे मकर राशीमध्ये. हा लाभ स्थानातला मंगळ आहे, हा मंगळ सुद्धा तुमच्याकडे शुभ फलदायी राहील. खास करून तुम्हाला चांगले लाभ मिळतील. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही केलेल्या कामाचं जे मोबदला आहे, ते तुम्हाला उत्कृष्टपणे तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळू शकेल. परंतु इथे थोडीशी याला एक नकारात्मक सुद्धा किनार आहे. तुमचे जे मोठी भावंड असतील, त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तुमचे जे मित्र परिवार असेल, त्यांच्यावर सुद्धा छोट्या-मोठ्या गोष्टीवरून मतभेद, मतवैचित्र्य अशा प्रकारच्या काही गोष्टी येऊ शकतील. परंतु या दरम्यान तुमची महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. यानंतर हा जो मंगळ आहे, हा मंगळ दिनांक 16 मार्चपासून ते जवळ-जवळ 23 एप्रिलपर्यंत तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आता इथे लक्षात घ्या, व्यय स्थानामध्ये मंगळ तर भ्रमण करणार आहेत, परंतु तिथे आधीपासूनच शनी सुद्धा विराजमान आहे. अ, जानेवारी 2023 पासूनच शनी जो आहे तुमच्या व्यय स्थानात आहे. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा, की तुमची जी राशी आहे ती 7.5 मध्ये आहे आणि साधारणतः तुम्ही त्याचा अनुभव घ्यायला सुरुवात केलेली असेलच. म्हणजेच अंगीकृत कार्यात अपयश येणं, अडचणी येणं, कामं विलंबाने पूर्ण होणं, छोटी-छोटी कामामध्ये सुद्धा वाट बघावी लागणं. त्याचप्रमाणे आपल्या अतिशय जवळची माणसं, की ज्याच्यावरती आपला पूर्ण आत्मविश्वास असतो, पूर्ण विश्वास असतो, तीच माणसं काहीतरी वेगळ्या प्रकारे वागतायत. एखादं काम आपण हाती घेतलं तर ते पूर्ण होत नाही. इतरांच्या साठी जी कामं सोपी असतात, ती आपल्यासाठी अवघड होतात. तिकडे 1 नाही 2 असे बरेच अनुभव तुम्ही या दरम्यान घेतलेले आहेत. ते 7:30 ची सुरू आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी होतातच. या दरम्यान म्हणजे आता जे मी तुम्हाला मंगळाचं जे भ्रमण सांगितलं, साधारण 16 मार्चपासून ते जवळ-जवळ 23 एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. छोटे किंवा मोठे म्हणजे असे निर्णय की ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा बदलेल, असे निर्णय की ज्यामध्ये रिस्क खूप आहे, असे निर्णय की जे तुम्हाला सोपे वाटतायत परंतु प्रत्यक्ष होण्यामध्ये थोडंसं मनात प्रश्नचिन्ह आहेत. तर अशा प्रकारचे निर्णय घेणं मात्र टाळा किंवा महत्त्वाचं म्हणजे लोन घेणं, त्याच्यापासून लांब राहा. कारण लोन तर तुम्हाला मिळेल इझिली, परंतु ते पूर्ण कसं करायचं हे थोडंसं प्रश्नचिन्ह डोक्यामध्ये येईल किंवा पुढे त्याच्या संदर्भातल्या त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल. तर त्यामुळे या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींना वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होतील. तर या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 24 एप्रिलपासून
ते 20 जून पर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. भाग्येश आणि धनेश तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. त्यामुळे एका अर्थी हा शुभफलदायी म्हणायला हवा. मात्र इथे राहू सुद्धा आहे. या संपूर्ण वर्षामध्ये म्हणजे 2024च्या संपूर्ण वर्षामध्ये हा जो राहू आहे, हा राहू तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. लक्षात घ्या, याचं एक महत्त्वपूर्ण उदाहरण किंवा महत्त्वपूर्ण अनुभव तुम्हाला येईल, की काही गोष्टी मिसगाईड झाल्यासारख्या वाटतील. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला त्या गोष्टी कुठल्याही प्रकारचा जे निर्णय असेल, कुठल्याही काही सामाजिक गोष्टी असेल, नेहमीच्या व्यवहारातल्या सुद्धा सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी अगदी सहजपणे वाटेल. ज्यावेळेस तुम्ही निर्णय घ्याल, प्रत्यक्ष काही गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करायला जाल, त्यावेळेस तुमच्याकडे ते अवघड होऊन बसेल किंवा क्लिष्ट होऊन बसेल किंवा आपण फसलो गेलोय किंवा आपण मिसगाईड झालोय, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ लागतील. काळजी घ्या. आता हा जो कालावधी आहे 24 एप्रिलपासून ते जवळ-जवळ 20 जूनपर्यंतच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे अनुभव जास्त येतील. या कालावधीमध्ये तुम्हाला जाणवेल, की कॉन्फिडन्स तर खूप आहे, एनर्जी लेव्हल तर खूप आहे. गोष्टी आपण करू आणि झटकन करू आणि नेमक्या प्रत्यक्षात आणू. आणि ज्यावेळेस निर्णय घ्याल, गोष्टी अंमलात आणाल, त्यावेळेस तुम्हाला समजेल, की आपलं जे निर्णय आहेत ते चुकलेले आहेत. तर यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील ही गोष्ट. म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. हा त्याचा मोलाचा सल्ला ठरू शकेल. याचप्रमाणे दिनांक 21 जूनपासून ते 12 जुलैपर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या द्वितीय स्थानामधून भ्रमण करणार आहे. स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येतील. खास करून तुम्हाला चांगले फायनान्शियल गेन चांगलं होणं म्हणजे आर्थिकदृष्ट्या काही चांगली मदत होणं, आर्थिकदृष्ट्या चांगली मदत मिळणं. इथे एकच गोष्ट आहे लक्षात घ्या. खर्चावरती नियंत्रण ठेवा. कारण तुमची जी राशी याच्यासाठी फेमस आहे. कुठल्याही गोष्टीबद्दल डिसिप्लिन पण ना तुमच्या राशीमध्ये थोडंसं इतर राशींपेक्षा कमी दिसून येतं. पैशाच्या संदर्भात सुद्धा तेच आहे. पैसे एकदा यायला लागले की मग ते जायला सुद्धा वेळ लागत नाही. अशा प्रकारचे काही तुमचे अनुभव असतात. या ठिकाणी तुम्ही काळजी घ्यायला हवी. लक्षात घ्या, या संपूर्ण वर्षामध्ये साधारणतः एक तर तुमची जरा 7.5 आणि तुमच्या राशीमध्ये राहूचं प्रमाण आहे. त्यामुळे थोडंसं लक्ष द्या. गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील. म्हणजे पैशाची आवक चांगली होत असेल, तर ते गाठीशी बांधा. त्याची योग्य प्रकारे इन्व्हेस्टमेंट घ्या. खर्च जास्त करू नका. वायफळ खर्च या दरम्यान जास्त होण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे दिनांक 13 जुलैपासून ते जवळ-जवळ 26 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो मंगळ हा मंगळ तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल. लक्षात घ्या, तृतीय स्थानाला आपण पराक्रम स्थान असं म्हणतो आणि पराक्रम स्थानामध्ये पापग्रहांचं भ्रमण हे खूपच चांगलं असतं. तुमच्या राशीकरता मंगळ हा साधारणतः आपण पापग्रह म्हटलं तरी तुमच्या राशीचा करता तो शुभग्रह सुद्धा आहे. तर मंगळाची संपूर्ण शक्ती आहे, तो उत्साह आहे, जोम आहे, हा सगळा तुम्ही या तृतीय स्थानात तुम्हाला त्याचे उत्तम परिणाम मिळतील. म्हणजे तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील, पेंडिंग कामं पूर्ण होतील. कुणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस काही प्रकारची कामं तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. अर्थात या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. थोडंसं अ, वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं होईल किंवा तुमचं ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल. तर ते झालं तरी काही हरकत नाही. पण तुमची कामं मार्गी लागतील जी की खूप महत्त्वाची आहे. इथे एकच गोष्ट थोडीशी वेगळी राहील. भावंडाच्या संबंधित थोडेसे वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. पण त्याचा फारसा टोकाचा परिणाम वगैरे तसा मिळणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. याचप्रमाणे हा जो मंगळ आहे, मंगळ दिनांक 27 ऑगस्टपासून ते 20 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आता हे जे मंगळाचं चतुर्थातलं भ्रमण हा एकटा मंगळ असणार आहे. त्याच्यामुळे फारसं काही अशुभ फलदायी होणार नाही. छोटे-मोठे आपण म्हणतो, की चहाच्या कपातली वादळं वगैरे. तर अशा प्रकारचा काही अनुभव वगैरे येईल म्हणजे घरातल्या व्यक्तींबरोबर अशा प्रकारचे काही वादविवादाचे प्रसंग छोटे-मोठे होतील. पण त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. अर्थात इथे एक गोष्ट चांगली राहील, वास्तूच्या संदर्भातले काही तुम्हाला महत्त्वाची कामं करायची असतील, म्हणजे वास्तू विकायची असेल, वास्तू खरेदी करायची असेल, रिनोव्हेट करायचं असेल, तर हा जो मंगळ आहे तुम्हाला अतिशय उपयुक्त येईल. या ठिकाणी एकच गोष्ट राहील, की घरातल्या व्यक्तींसाठी थोडेसे जास्त तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. मात्र इतर गोष्टीने सांगायचं झालं तर मंगळाचा काय फारसा काय वाईट परिणाम चतुर्थातलं भ्रमण हे तुम्हाला देणार नाही. या नंतरचं भ्रमण आहे ते थोडं महत्त्वपूर्ण राहील. जसं की दिनांक 21 ऑक्टोबर नंतर हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात तो नीच राशीमध्ये आहे, पण तो काळजी करू नका. नीच राशीत असला तरी चांगल्या स्थानामध्ये आहे आणि मंगळ स्वतः तुमच्या राशीकरता शुभ फलदायी ग्रह जो की 5व्या स्थानात भ्रमण करेल. अतिशय शुभ फलदायी असा याचा अनुमान असेल किंवा त्याचे प्रभाव मिळतील. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. 6 डिसेंबर पासून हा जो मंगळ आहे, हा मंगळ वक्री होणार आहे तुमच्या 5व्या स्थानात. आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल, की जो मंगळाचं जे भ्रमण तुम्ही पाहत आहात, ते 1.25 ते 1.5 महिन्यापर्यंतचं आहे. आता इथे हा जो मंगळ वक्री होणार त्यामुळे तो तिथे 6 महिने विराजमान राहणार आहे आणि त्याचे जे अनुभव असतात ते थोडेसे वेगळे सुद्धा असतात. जसं मी म्हणालो सुरुवातीला, मंगळ ज्या स्थानामध्ये जातो त्या स्थानाबद्दल खळबळ तयार करतो. आता इथे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या काहीही विचारण्याची आवश्यकता नाही. कारण आर्थिकदृष्ट्या हा जो मंगळ आहे, अतिशय शुभ फलदायक आहे. तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये चांगले इन्व्हेस्टमेंट, आर्थिक पैशाची आवक चांगली होणं, हे चांगलं आहे. पण अर्थ चांगला मिळणं म्हणजे पैसे चांगले मिळाले म्हणून सुख मिळतं किंवा समाधान मिळतं, तृप्ती मिळते असं मात्र नाही. त्याचा अनुभव तुम्हाला हा मंगळ निश्चित देईल. भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळेल. मग
जर का म्हणजे हा जो मंगळ आहे हा निगेटिव्हली साधारण तुम्हाला अनुभव देईल. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल. रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग जास्त येणं, गोष्ट टोकापर्यंत जाणं, कदाचित ब्रेकअप होणं, इथपर्यंत सुद्धा हा मंगळ बोलू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान ज्या गर्भवती महिला आहेत मीन राशीच्या, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, स्ट्रेसेशन जास्त होऊ शकेल. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला संतती असेल, संतती सुद्धा तुमच्यावर काहीतरी वेगळं वागते, अशा प्रकारचा काही अनुभव या दरम्यान येऊ शकेल. तर थोडीशी काळजी घ्या, ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. मंगळ जो वक्री होणार आहे तुमच्या 5व्या स्थानामध्ये, हा साधारण या 2-3 गोष्टींमध्ये थोडासा प्रभावशाली होऊ शकेल. बाकी आर्थिक बाबतीत काळजी करू नका. हे आता आपण पाहिलं मंगळाचं भ्रमण, हे नेमकं कशा प्रकारचं होतं आणि अनुभव नेमकं तुम्हाला कशाप्रकारे देईल. त्यानंतर आपण शनीच्या भ्रमणाबद्दल बोलू. जसं की शनीचं जे भ्रमण आहे, हे तुमच्या व्ययस्थानात आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 7.5 तुमची चालू झालेली आहे. इथे लक्षात घ्या, साडेची 7.5 म्हणजे 2-3 गोष्टी तुम्हाला थोड्याशा लक्षात घेणं आवश्यक आहे. कुठल्याही गोष्टी थोड्याशा डिसिप्लिनमध्ये करा, शिस्तीमध्ये करा. तुमची त्या राशीमध्ये शिस्तप्रियता थोडी कमी दिसते. टाईम मॅनेजमेंट तुम्हाला व्यवस्थित जमलं पाहिजे. ज्या गोष्टी करायच्या त्या त्याच वेळेला करा. बघू, करू अशा प्रकारचे भाषा वापरू नका किंवा अशा प्रकारच्या कृती सुद्धा करू नका. या दरम्यान कुठल्याही प्रकारचं लोन वगैरे घेऊ नका. अर्थात लोन तुम्हाला इझिली मिळेल. परंतु ते फेडायचं कसं आहे प्रश्नचिन्ह राहील. तर या संदर्भात थोडंसं तुम्हाला वर्कआउट करणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात खास करून वैवाहिक जर आरोग्याच्या संदर्भात थोडे त्रास होतील, तर लोन वगैरे घेणं, पैशाच्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. राहू जो ग्रह आहे, हा राहू ग्रह तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. तर राहूचं पहिली गोष्ट म्हणजे पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो तुम्हाला मिसगाईड करतो. छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये तुम्हाला काही गोष्टी वाटतात, की अरे ह्या गोष्टी आपण इझिली करू शकतो किंवा ह्याच्या आधी आपण या गोष्टी केलेल्या आहेत आणि आता आपण त्या करू शकतो किंवा इतरांच्या बाबतीत काही गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या झालेल्या आहेत. मग आपण सुद्धा ट्राय करू, आपण सुद्धा रिस्क घेऊ, आपल्यासाठी सुद्धा गोष्टी सोप्या होतील. पण ज्यावेळेस तुम्ही जाल, त्यावेळेस गोष्टी थोड्याशा वेगळ्या तर तुम्ही फसाल याच्यामध्ये. लक्षात घ्या, ज्या गोष्टी आउट ऑफ द वे आहेत, ज्या गोष्टी आपल्याला होणार नाही, ज्या गोष्टी आपण नशिबावरती विसंबून करू, अशा गोष्टी या दरम्यान करू नका. खास करून जर का तुमचा जो जन्म आहे तो आधी पण सांगितलं जसं की तुमचा जो जन्म आहे तो मीनेतल्या अमावास्येचा म्हणजे तुमचे रवी रास आणि चंद्र रास दोन्हीही मीन असेल किंवा तुमचं लग्न मीन असेल आणि तुमची रासही मीन असेल, तरी सुद्धा हा जो संपूर्ण कालावधी आहे, हा तुम्हाला त्रासदायक जाईल लक्षात घ्या. म्हणूनच नाकासमोर चला, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका, रिस्क घेऊ नका. यानंतर गुरुच्या ज्या भ्रमणाबद्दल सांगायचं झालं, तर गुरु मात्र तुमच्या बाजूने उभा राहील. इथे लक्षात घ्या गुरुचं जे प्रमाण आत्ताचं जे चालू आहे, हे मेष राशीमध्ये आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये. ते काय फारसं शुभफलदायी नाही. गेल्या 5-6 महिन्या 7-8 महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, की गोष्टी काही मनासारख्या चाललेल्या नाहीयेत. म्हणजे छोट्या-मोठ्या गोष्टींवरून विलंब लागणं, गोष्टी म्हणजे ज्याला आपण नशिबाचा साथ न मिळणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या असतील. मात्र साधारणतः मे महिन्यापासून हा जो गुरु आहे त्याचा पालट होतो. म्हणजे 2 मे पासून जो गुरु आहे तुमच्या द्वितीय स्थानातून तृतीय स्थानामध्ये येणार आहे आणि मे महिन्यापासून तुम्हाला गोष्टी ज्या बऱ्याचशा सकारात्मक होत आहेत, हे अशा दिसून येते. पहिली गोष्ट म्हणजे तुमची कामं जी पेंडिंग आहेत, अडकलेली आहेत, ती मार्गी लागतील. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो गुरु आहे, तो पंचम दृष्टीने सप्तम स्थानाला बघतो. सप्तम दृष्टीने तुमच्या नवम स्थानाला बघतो आणि नवम दृष्टीने तो तुमच्या लाभ स्थानाला बघतो. तर जर तुम्ही विवाहित असाल, तर वैवाहिक दरवर्षी नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जे विवाहसुख तरुण-तरुणी आहेत, त्यांच्यासाठी गुरुचे जे भ्रमण आहे, मेच्या नंतरचं ते तुमच्यासाठी अतिशय शुभप्रद राहील. तुम्हाला अपेक्षित स्थळ मिळणं, लग्न जुळलं, लग्न प्रत्यक्षात होणं, अशा प्रकारच्या गोष्टी होणं, तर त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं किंवा बाहेर फिरणं, हा सुद्धा प्रकार या दरम्यान जास्त होऊ शकेल. मित्र परिवाराबरोबर नातेसंबंध सुधारतील. तुम्हाला काही उत्तम लाभ होतील. म्हणजे अशा प्रकारचे बरेचसे चांगले अनुभव हे जे गुरुचं भ्रमण आहे, मेच्या नंतरचं हे तुम्हाला निश्चित प्रकारे देणार आहे. तर साधारण 7.5 असते किंवा तुमच्या राशीतून जरी राहू चालू असला, तरी सुद्धा तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, हा तुमच्यासाठी उभा राहणार आहे मे महिन्यापासून. त्याच्यामुळे त्याबद्दल अगदीच काही टोकाचं झालं असं मात्र नाही. परंतु तुमच्याकडून अपेक्षा ज्या गोष्टी आहेत, जसं की डिसिप्लिनपणा, वेळेवर गोष्टी करणं, चुकीचे निर्णय न घेणं, भावनेच्या आहारी न जाणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी थोड्याशा लक्षात घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे आता आपण चर्चा करू करू की साधारणतः तुमचे बाकीचे जे संदर्भ आहे, म्हणजे तुमचं स्वास्थ्य, आरोग्य वगैरे कशा प्रकारचं असेल, तर आरोग्याची बाबतीत काळजी करू नका. आरोग्याच्या संदर्भातल्या काही फारशा प्रॉब्लेमॅटिक किंवा त्रासदायक गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. फक्त साधारणतः दिनांक 16 मार्च पासून ते जवळ-जवळ 23 एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंफार तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंफार. बाकी आरोग्याच्या मोठे काही प्रॉब्लेम होणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे, त्याबद्दल सांगायचं झालं, आर्थिक स्थैर्य अतिशय चांगलं राहील. काळजी अजिबात करू नका. पण गुरुचं भ्रमण तुमच्या द्वितीयात असणार आहे. नंतरचं पण गुरुचं भ्रमण जे तृतीयात होणार आहे, ते तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत शुभ फलदायी राहील. फक्त इथे एकच गोष्ट लक्षात घ्या, स्वतःहून काही चुका करू नका. कधी-कधी स्वतःहून तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केल्यात, स्वतःहून काही चुकीचे निर्णय घेतलेत, तर त्यामुळे गोष्टी तुमच्या चुकीच्या होतात. म्हणजे ते तुमच्यामुळे होतील लक्षात घ्या, परिस्थितीमुळे होणार नाहीत.
त्यामुळे कुठलीही गोष्ट पैशाच्या संदर्भात, आर्थिक इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात करण्याच्या आधी नीट विचार करा. कारण राहू हा तुम्हाला मिसगाईड करणार, हा तुम्हाला तुमची मानसिकता थोडी बदलवणार. तर लक्षात घ्या, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातलं जे वातावरण असेल ते तुमचं म्हणजे आपण गृहसौख्य जे म्हणतो, ते तुमचं नॉर्मल राहील, चांगलं राहील. त्याच्याबद्दल काहीही काळजी करू नका. छोटे-मोठे त्रास जसं की दिनांक 27 ऑगस्ट पासून ते जवळ-जवळ 20 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्याच्यावर मतभेद, मतवैचित्र अशा काही गोष्टी घडून येतील. फारसं काही काळजी करू नका. मोठे काही स्ट्रेस येणार नाहीत. लव्ह लाईफ किंवा याच्याबद्दल सांगायचं झालं किंवा रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतो याबद्दल सांगायचं झालं, अतिशय उत्तम प्रकारची राहील. काळजी करू नका. इथे फक्त नोव्हेंबरपासूनचा जो कालावधी आहे, त्यामध्ये काळजी घ्या. ब्रेकअपपर्यंत गोष्टी जाऊ शकतील. म्हणजे जसा मंगळ हा वक्री होईल डिसेंबरपासून, तसा तुमच्यामध्ये तुमच्या जे जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहेत, त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि त्याचा परिणाम जास्त जाणवेल, लक्षात घ्या. ब्रेकअपपर्यंत सुद्धा गोष्टी जाऊ शकतील. गर्भवती महिलांनी सुद्धा या दरम्यान काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर हा जो कालावधी आहे, बराचसा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील आणि भाग्याची साथ सुद्धा उत्तम राहील. जर विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. विवाह सुखाबद्दल सांगायचं झालं तर विवाह सुखाबद्दल सुद्धा तशी काही काळजी करू नका. विवाह सुखाबद्दल फारसे काही टोकाचे अनुभव तुम्हाला येणार नाहीत. विवाह सुख तुमचं बरचसं व्यवस्थित राहील. त्याच्यामुळे काळजी करू नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून दिनांक 16 मार्च पासून ते जवळ-जवळ 23 एप्रिलच्या कालावधीमध्ये हा जो वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात गढूळ होऊ शकतील. त्या ठिकाणी लक्ष द्या. आणि तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बिनधास्त राहा. कार्यक्षेत्राबद्दल फारसे काही टोकाचे अनुभव, वेगळे विचित्र अनुभव येणार नाहीत. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर हे जे वर्ष आहे, हे वर्ष तुम्हाला मे महिन्याच्या नंतर बरचसं व्यवस्थित राहील. तुमच्या जे काही वर्षाच्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत, ते साधारण मे महिन्यापासून जर का तुम्ही पुढे घेतलेत, तर ते तुमच्यासाठी खूपच उपयुक्त राहतील, शुभ फलदायी अशाच प्रकारे राहतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे परिणाम नेमके तुम्हाला कशा प्रकारचे मिळतील? जसं की दिनांक 29 फेब्रुवारीला रवी आणि शनीची युती होणार आहे तुमच्या व्ययस्थानात. अर्थात ही युती आहे, युती अशुभ फलदायी असणार आहे. कारण रवी जो आहे तुमचा षष्ठेश आहे, शनी जो आहे तो तुमचा लाभेश आहे. दोघांची युती होणार आहे. या दरम्यान चुकीचे निर्णय घेतल्यामुळे पश्चात्तापाची वेळ येणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. कागदोपत्री व्यवहार, सरकारी कामं यापासून काळजी घ्या. खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भात सुद्धा चुकीचे निर्णय घेऊ नका किंवा ऑफिस पॉलिटिक्स सारखे काही गोष्टी घडू शकतील. तुमचे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल, त्या ठिकाणी जे गुप्त शत्रू असतील, त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 10 एप्रिलला मंगळ आणि शनीची युती होणार आहे तुमच्या व्ययस्थानामध्ये. आता ही मंगळ-शनीची युती आरोग्याच्या दृष्टीने सरळ-सरळ परिणाम करणार आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या तुमच्या दोघांमध्ये इंटरॅक्शन असेल, ते सुद्धा थोडंसं त्रासदायक वगैरे होईल. काळजी घ्या. वादविवादाचे प्रसंग हे थोडे जास्त प्रमाणात येतील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही काही चुकीचे निर्णय घेतलेले असतील, तर त्याचं थोडं पेड ऑफ तुम्हाला करावं लागेल. काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या दरम्यान फिरणं वगैरे तुमचं जास्त होईल. धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं हा प्रकार थोडा जास्त दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 19 मेला रवी आणि गुरूची युती होणार आहे. आता ही जी रवी-गुरूची युती आहे, ही रवी-गुरूची युती तुमच्या तृतीय स्थानावर होणार आहे. अतिशय शुभ फलदायी अशा प्रकारची ही युती असणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी, तुम्ही हाती घेतलेली कामं, तुमच्या कामाचा ओढा हा जबरदस्त आणि दांडगा दिसून येईल. तुमची निर्णय क्षमता ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. अर्थात तुमच्या राशीची निर्णय क्षमता ही थोडीशी कमी असते. परंतु या दरम्यान निर्णय क्षमता खूप चांगली दिसून येईल. महत्त्वाची कामं म्हणजे रखडलेली कामं पूर्ण होतील. अशा काही तुम्हाला बातम्या मिळू शकतील, की ज्या तुम्हाला हर्षोल्लासित करतील. म्हणजे तुम्हाला अपेक्षित अशा बातम्या मिळतील. त्याचप्रमाणे जे विवाहोत्सुक तरुण-तरुणी आहेत त्यांच्यासाठी हा जो कालावधी अतिशय चांगला आहे. हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे, योग आहे, रवी-गुरूची युती 19/5 ला होणारी, म्हणजे 19 मे ला होणारी, ही तुमच्यासाठी खूप शुभफलदायी अशी राहील. म्हणजे मनाजोगता वैवाहिक जोडीदार मिळणं किंवा स्थळ जमणं, अशा प्रकारच्या गोष्टी, प्रत्यक्ष विवाह होणं, अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी घडून येतील. चांगले लाभ होतील. मित्रपरिवाराकडून चांगले सल्ले मिळणं, अशा प्रकारे सुद्धा काय बऱ्याचशा गोष्टी, भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला या दरम्यान मिळेल. फिरणं वगैरे थोडंसं जास्त होऊ शकेल, जे की तुमच्यासाठी चांगलंच असेल. याचप्रमाणे याच दिवशी म्हणजे 19 मेलाच मंगळ आणि राहूची सुद्धा युती तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण बऱ्याचशा गोष्टी होतं असं बऱ्याचशा वेळा मानसिकता असते किंवा सायकॉलॉजी असते, की गोष्टी जेव्हा बरोबर चालतात तेव्हा माणूस थोडासा ढिला पडतो, बघू, करू आणि कधी-कधी म्हणजे बिनधास्तपणामध्ये किंवा बेधुंदपणामध्ये चुकीचे निर्णय घेतो. तर मंगळ राहूची युती ही तुम्हाला चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडेल. पण अलर्ट राहा. जरी गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या असेल, तरी कोणते निर्णय घ्यायचे, कोणते नाही निर्णय घ्यायचे, कसे घ्यायचे, कशाप्रकारे घ्यायचे, कधी घ्यायचे आणि कशा तऱ्हेने घ्यायचे, या संदर्भात तुम्ही थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. कारण 6:30 ते तुमच्या राशीतला राहू
हा तुम्हाला मधी-मधी त्रास देणारच. या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 15 एप्रिलपासून 15 मार्चपासून ते 15 एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये स्वतःवरती लक्ष द्या. चुकीच्या निर्णयापासून सावध राहा आणि आपलं फसलं जाणार नाही याकडे लक्ष द्या, आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे दिनांक 15 सप्टेंबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या बरोबर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर साधारणतः महत्त्वाचे निर्णय मे महिन्यानंतर घ्या. एप्रिलमधल्या कालावधीमध्ये थोडंसं तुम्हाला वरखाली झाल्यासारखं जाणवेल. पण तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी 2 जे महत्त्वाचे ग्रह आहेत, शनी आणि राहू, हे तेवढेसे चांगले नाहीयेत. त्याच्यामुळे अलर्ट राहा, सजग राहा, सतर्क राहा. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं 2024 करताचं संपूर्ण वर्षफळ. आपल्याला हे वर्षफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.